नेते आदरणीय बंटी पाटील साहेब या ठिकाणी या सभेसाठी मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले शिवसेना उभाटा गटाचे नेते आदरणीय विजयराव देवणे साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर नेते मंडळी आणि परिसरातून आलेले महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज ही विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार सभा आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आपण बघितलं तर एवढं गलिच्छ पातळीवर येऊन ठेपलेलं आहे आणि हे आणायचं काम महाराष्ट्रातल्या नेते मंडळांनी आणि खास करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे केलेलं आहे की प्रत्येकाच्या पाठीमागं मग काँग्रेस पक्षातील असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातील असतील, शिवसेना उभाटा गटातले असतील, जे जे मातब्बर नेते मंडळी आहेत त्यांच्या पाठीमागं ईडीचा, इन्कम टॅक्सवाल्यांचा ससेमिरा लावायचा। जसा शेतकरी एखादा कावळा मारून शेतात टांगून ठेवतोय तसा एखाद्या नेत्याला त्यामध्ये जेलमध्ये डांबायचं, जे काही दोष नसला तरी सुद्धा जेलमध्ये डांबायचं आणि मग इतरांना धाक दपटशा दाखवायचा आणि पक्ष फोडायचं काम करायचं। अशा पद्धतीचं गेल्या 2-3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललेलं आहे। अगदी सरळ सरळ म्हणजे ह्या सरकारी यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि पक्ष फोडायचं काम करायचं आणि सरकार अस्थिर करायचं आणि महाराष्ट्रात चांगले चाललेलं सरकार मित्रांनो अस्थिर करून टाकलं, ते मोडलं सरकार आणि या ठिकाणी युतीचं, महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र शासनामध्ये या लोकांनी चांगला कारभार चाललेला होता, परंतु 2.5 वर्षामध्ये काही केलं नाही आणि गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेसनंही काही केलेलं नाही। जे केलं ते या 10 वर्षात आम्ही सगळं केलं, अशा पद्धतीचा गाजावाजा करायला चालू झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीसाठी सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यातलं राहू देत, आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीपासून आपण पाहतो आहोत की 10-12 धरणं झालेले आहेत। जो जिल्हा सुजलाम सुफलाम झालेला आहे तो सगळा काँग्रेसच्या काळात झालेला आहे। जे कारखानदारी उभा राहिली, प्रत्येक तालुक्यामध्ये एका दुसरा कारखाना, सहकारी साखर कारखाना उभा राहिला, सूतगिरण्या उभा राहिल्या, कोल्हापूरमध्ये इंडस्ट्रियल पार्क उभा राहिलं, इचलकरंजीमध्ये झालं, उद्योगधंद्यांचं जाळं उभं राहिलं, हे सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे गावागावामध्ये शाळा झाल्या, तुमची आमची मुलं शिकली, निरनिराळ्या ठिकाणी नोकरीला लागली, कॉलेजेससुद्धा वसंतराव दादा असताना त्यांनी ग्रामीण भागामध्ये कॉलेजेस काढली, इंजिनिअरिंग कॉलेजेस काढली, मेडिकल कॉलेजेस काढली। आपल्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य बहुजन समाजातली मुलं शिकली, कोण डॉक्टर झाला, कोण वकील झाला, कोण इंजिनियर झाला, नोकरीला लागला, ग्रामीण भागाचा कायापालट मित्रांनो झाला। आपल्या ग्रामीण भागामध्ये दवाखाने आले, शिक्षणाच्या सुविधा आल्या, निरनिराळ्या सुविधा आल्या, हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं। तरीसुद्धा हे भाजपवाले सांगत असतात की काँग्रेसनं काय केलं। मित्रांनो, आज जे चंद्रावर माणूस निघाला, आपलं यान गेलं भारतातलं, ते सुद्धा तिची मुहूर्तमेढसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये रोवली गेली। ही सुद्धा विज्ञान संस्था जी स्थापन केली दिल्लीला, मित्रांनो, जे केली ते सुद्धा काँग्रेसच्या काळात झालं। आणि म्हणून ह्या सगळ्या माणसांना सांगायला पाहिजे, आपण येणारे प्रत्येकजण प्रचार करायला येतील आपल्या आपल्या गावामध्ये। आज सुद्धा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोललं जातं की जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे महिलांच्यासाठी 3,000 रुपये दरमहा दिले जातील आणि भाजपवाले सांगतात की शेजारच्या राज्यामध्ये ह्या योजना चालू केल्या काँग्रेसवाल्यांनी आणि त्या आता बंद पडलेल्या आहेत। कालचा पेपर आपण वाचला असेल, कर्नाटक शासनानं निमंत्रण दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला, कुणीही या, तुम्ही आमच्या राज्यामध्ये या। ज्या ज्या आम्ही पंचसूत्रीचं जाहीर केलेलं होतं, जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या पंचसूत्री जाहीर केलेल्या होत्या त्या सगळ्या योजना चालू झालेल्या आहेत। मित्रांनो, गेले 2 वर्ष ह्या चालू आहेत, अजूनही चालू आहेत, कुठलीही योजना बंद झालेली नाही।
महिलांना 2,000 रुपये दिले जातात, आपल्या इथं 1,500 देतात, तर तिथं 2,000 रुपये दिले जातात. इथं 50% प्रवास माफ केला जातो. 50%मध्ये तुम्हाला कुठेही फिरायला महिलांना परवानगी आहे, तिथं पूर्ण प्रवास मोफत केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज सगळी माफ केलेली आहेत. दोन्ही राज्यात तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये गेला तुम्ही, आणि बेकार भत्ता सुद्धा तिथं ग्रामीण भागातला असू दे, शहरी भागातला असू दे, जो बेरोजगार तरुण असेल त्याला बेकार भत्ता 4,000 5,000 रुपये दोन्ही राज्यामध्ये द्यायला चालू झालेला आहे. मित्रांनो, हे सगळं जर व्हायचं असेल, ह्या आमच्या महिलांना 5,000 रुपये 3,000 रुपये द्यायचे आहेत, बेकार भत्ता द्यायचा आहे 4,000 रुपये प्रत्येक बेरोजगार तरुणाला, आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करायची आहे. हे आता उठलेत आणि शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करतो म्हणून सांगितलं. काँग्रेसनं सांगितलं 3 लाखापर्यंत, हे उठलेने 7-12 कोरा करता म्हणून सांगितलं. मित्रांनो, आपल्या आघाडीच्या सरकारनं कर्जमाफी केली गेल्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी. त्यातलं प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं अजून 40% शेतकऱ्यांचं बाकी राहिलेलं आहे, ते अद्याप दिलेलं नाही. ते पहिल्यांदा द्या आणि मग 7-12 कोरा करायला जावा. हे सगळं थापाबाजीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारायचा, सरकारची तिजोरी मोकळी करायचा, अशा पद्धतीचा धंदा सगळा चाललेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला विनंती करणार आहे की येत्या 20 तारखेला आपण गेल्या 2 निवडणुकीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हा विरोधी उमेदवार निवडून दिलेला होता. आता उमेदवाराने नम्रपणे सांगितलं की ही उमेदवारी मिळाली ही काँग्रेसचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांच्यामुळं मला मिळाली, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनात आणलं तरच मी निवडून येऊ शकतोय. आणि म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. बंटी साहेबांचे हात बळकट करायचे असतील, काँग्रेस बळकट करायची असेल, आपल्याला माहीत आहे काँग्रेस विस्कळीत झालेली आहे. आता बंटी साहेब आले आणि त्यांनी आदेश दिला, आणि म्हणून आम्ही सगळ्या उत्साहानं इतक्या कामाला लागलेलो, जोरात कामाला लागलेलो आहोत. सर्वांना विनंती आहे, मध्ये एका कार्यकर्त्यानं वक्त्यानं विनंती केली तुम्हा सर्वांना की आमची काँग्रेस गावागावातली काँग्रेस डिस्टर्ब झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे, ती पुन्हा बांधायची असेल तर मित्रांनो आपल्याला आता कंबर कसून काम करायला पाहिजे. आणि येत्या 20 तारखेला त्यासाठी कंबर कसून काम करूया. आणि हा महाविकास आघाडीचा उमेदवार KP पाटील साहेब यांचं चिन्ह आहे मशाल. या मशाल या चिन्हावर, त्यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया आणि इथं काँग्रेस आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणूया, एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सराफ साहेब. राधानगर